मित्रांनो, बावधन खिलारमध्ये आपल्या सर्वांचं स्वागत. आता सध्या आपण एक पळाव खोंड शिकवणारी, त्याला रेगाड्याला कसा चालतो ते बघायचं आहे. असं बघूया. ही अशोक पिसाळ यांचा हा घरचा साज आहे. कशा पद्धतीने झुपत्यात बघा. ह्याला मार्का बैली अलगूज घातलाय त्याला. बघूया आता काय कशा पद्धतीनं कशाला बाईला जायली बघा. आता अशा पद्धतीनं बैल झुपत्यात. कसा ही कुठल्या पद्धतीचं जोट वाचण्यासाठी केलेले वासरांसाठी केलंय. अलगूज घाला पळाव बैलांचं खूप अवघड असतं, डेंजर. ही रेगड आहे. मित्रांनो, हा खोंड पळाव आहे आणि एक कामाचा बैल आहे. तर त्याला ट्रेनिंग द्यायचं चाललंय की बाबा त्याला दम वाढला पाहिजे. होय माधू, आता ह्या ट्रेनिंगनं काय फरक काय पडणार खोंडाला? पळताना बैलाचं पाय भरून येत नाही, बर दम लागत नाही, दम वाढतो. बर. मग आता ह्याला किती वेळ हाणायचा, कसं काय स्वतःनं? म्हणजे कसं दमान झालं पाहिजे. कासरा अडकेल खाली. अशा तऱ्हेनं त्यांचं म्हणणं आहे की पळाव खोंड आहे त्यांचा गुरु. आता त्याच्या दम वाढवण्यासाठी त्यांचा प्रयत्न चाललाय की जास्त पल्ल्याचं रान असेल तर बैल पळला पाहिजे, जास्त स्पीड लागलं पाहिजे. आणि वासरू खऱ्या अर्थानं पळतंय, पण विषय असा होतोय की आदत वासरू जेवढ्या उशिरा चांगल्या टाच रानात किंवा मोठ्या पल्ल्याला पळावणं कामाचं नाही. आणि वासराला थोडा थोडा राब देणं, चांगल्या बैलाचा तडाख सण झालं पाहिजेत. तर चांगला बैल घालायचा वारकं वासरू असताना मग ती भारी पडत. तर मित्रांनो, आता त्याला ट्रेनिंग कसं द्यायचं चाललंय की दम वाढला पाहिजे. आता मागं बी आपण त्याला 50 ग्रॅम बोज आहे आपला साध्या बैलावर त्याला झोपलाय की लय लागू नाही, लय बी त्याला असा ताव बसू नये असा धरून चालवलाय. का तर पळाव बैलांचं कसं असतं, एकदा सुटला रेतचा बैल की थांबत नाही. पण इथं थोडा 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 जोट बघा उलट पडतंय. तर त्याला दम वाढला पाहिजे, त्याला स्पीड लागलं पाहिजे, त्याला दम वाढला पाहिजे, त्याच्या पायात ताकद आली पाहिजे. ह्यासाठी हा सराव शरीर क्षेत्रामध्ये आवर्जून दिला जातो. मोकळा चालवणे, पोहणी घालणे ही खऱ्या अर्थानं शरीर क्षेत्रातलं महत्त्वाचं काम आहे. आणि अलीकडं बघतोय शरीर क्षेत्र एवढं, म्हणजे जसा MPSCचा अभ्यास करतो, जसा मोठ्या परीक्षांचा अभ्यास करतो, तसा खिल्लार क्षेत्रामध्ये पळाव शर्यतीमध्ये अभ्यास करावा लागतोय. तुमचं 1 सेकंद म्हटलं तरी लय लाख मोलाचं आहे आजकाल. त्याचं कारण असं आहे की आता प्रत्येकजण पूर्ण तयारीनिशी उतरतोय शरीर क्षेत्रात. आता पहिल्यागत राहिलं नाही की काल बैल घेतलाय आणि त्याला खाया घातले आणि पळावला. ते काळ गेला. बैलाला 100% प्रयत्न मालकाचं पाहिजेत. नाही तर आज खाया टाकले, उद्या पळावलाय, नाही तर दररोज मैदान पळावतोय, तसं चालत नाही. तर खऱ्या अर्थानं त्याचं ट्रेनिंग त्याला वेळ देणं. तुम्हाला जर ह्यात जर
चांगल्या पद्धतीचं बैल जर करायचं असेल किंवा पळवायचं असेल किंवा चांगलं शरीर क्षेत्रात नाव कमवायचं असेल तर त्याला 100% तुमचं प्रयत्न पाहिजे. त्याला खाया चांगलं सकस पाहिजे आणि सर्वात गोष्ट महत्वाची म्हणजे तुमचा पहिरा कोणाबरोबर होतो हे बी महत्वाचं आहे. नाहीतर तुम्ही पहिला 4 नंबरच्या गाडीवर करणार की तो नुकताच आता त्यात तयार झाला आणि त्याच्यावर करणार तर तुम्ही कधी गट पास होणार, सेमी गाठणार, कडनं काढणार, ही लय अभ्यास आहे. आता पहिलं कसं व्हायचं एखाद्या महिन्यात 100 गाडीची, पण आता सर्वात म्हणजे 200, 500, 1000 गाडी येते. त्यातनं 10 नंबर निवडायच्यात किंवा 5 नंबर निवडायच्यात. आता पहिल्यागत राहिलं नाही. तर त्या 5 नंबरसाठी 1000 जण प्रयत्न करत असतात. तेव्हा 5 नंबरमध्ये तुम्ही असणार आहे. त्यात तुमचा सुट्टी मेकर, तुमचा ड्रायव्हर, तुमचा बैल, अशा सर्व गोष्टी बघून मग तुम्ही गट पास होणार आहे. मग आता काय झाले फायनलच थोडक्यात एक झाली. गट पास म्हणजे फायनल जिंकल्या गेतो. आता लय अवघड झाले गट पास करणं, मग 1 नंबर करणं. का तर हे क्षेत्र आयऱ्या गेऱ्याचं राहिलं नाही किंवा गडी लावून करतो स्वतः नाद असेल तर हे क्षेत्र चांगल्या पद्धतीनं तुम्ही त्यात नाव कमवू शकता. वेळ पाहिजे, पैसा पाहिजे आणि हे सर्व करत असताना त्यासाठी तुमचं लागणारं 100% कष्ट. अशा पद्धतीनं तुम्ही चांगलं शरीर क्षेत्रात नाव कमवू शकता किंवा तुमचं बैलाचं नाव होऊ शकतं. आता बघतोय आपण हे क्षेत्र कसं येते की दररोज इथं मार खाऊन माघारी यावं लागते तर बऱ्याच अशा चुका असतात. तर आता सुट्टी मेकर आहेत महादू, वजारड्याची सुट्टी मेकर प्रज्वल, तानाजी पवार, ह्यांना बी खूप अभ्यास आहे आणि त्यांचं वय जरी लहान असलं तरी त्यांना खूप शरीर क्षेत्रामध्ये अभ्यास आहे. त्यांच्याकडून जरा आपण मार्गदर्शन घेऊ. तर आता हे आपण आता झोपलंय वासरू हा, तर आता ह्याच्यापासून वासराला किंवा काय परिणाम काय होणार? परिणाम म्हणजे एक तर पळाया पण बैल झुकतो. हा. सहसा बैलांचा पाय भरून येतात, वासरांचा पाय भरून येतात. ते अवताला हाणल्यामुळे वासराचा पाय भरून येत नाहीत. हं. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, जरी समजा नेट लागलं मातीचं वावर असलं तरी बैलाला दम लागत नाही. हं. आणि जेवढा पण अवताला हाणू तेवढा बैल म्हणजे असं जास्त जातो. म्हणजे स्पीड धरतो. हा. बरं, आता ह्यात शरीर क्षेत्रामध्ये मातीचं रान किंवा कट्टाचं रान ह्यात काय असं असं काय असतं वेगळं असतं? म्हणजे पळायचं सर्व लागणार आहे तेवढंच. मातीचं रान म्हणजे आपली आता यात्रेची मैदान बघा काळ्या रानात भासते. बर. काय बैल काळ्या मातीला लय पाहिजे. हम्म. तर काय बैल असं कटनाचं रान असतं डोंगरी भागात. हम्म. पुणे जिल्ह्यात. तसं काय बैल कटना लय पाहिजे असं असतं. त्यामुळं जे बैल मातीला पळतो ना तो बैल अवताच्या रानाला नाहीतर असं काळ्या मातीला यात्रेच्या वावराला लय पाळणार. पण मातीचा बैल सहसा लय करून असं कटणाला पळत नाही. तसा कटनाचा बैल आहे ना मातीला असं दमतो, उपसत नाही लय. तसा अवताला हाणला ना की बैल उपासतो जरा जास्त मातीला. बरं, आता ताकद कुठल्या रानाला जास्त लागते? व कटणाच्या रानाला लागती का मातीच्या रानाला लागती? मातीच्या रानाला कसं पाय मातीत रवलं जातात. तशी म्हणाय गेलं तर ताकद मातीच्या रानाला लय लागते. कारण की मातीच्या रानाला असं पाय रवत असते तर बरं ती घेऊन छकडे घेऊन ड्रायव्हर घेऊन जायचं असतं. होय. तसं कटण्याच्या रानाला कसं आज्यात जातो ना बैल उचलत आणि छकडे बी एवढं काय जात नाही. तसं मातीच्या रानाला आपला छकडा ते घुसतो त्यामुळे वाढायला लागतं. बरं, आता शरीर क्षेत्रामध्ये सर्वात प्रयत्न कुठल्या गोष्टीला जास्त प्राधान्य दिलं पाहिजे? तुमचं सकस आहार पाहिजे. 2 नंबर तुमचा सुट्टी मेकर चांगला पाहिजे. 3 नंबर तुमचा बैल असला चांगला पाहिजे किंवा तुमचा बैल बी चांगल्या पद्धतीचा पळला पाहिजे. आणि त्यानंतर राहिल्यानंतर मैदानाचं रानाचा प्रकार झाला कटणाचं किंवा मौरान. आणि सर्वात जास्त म्हणजे तुमचा ड्रायव्हर कसा बैल हाणतोय किंवा तुमची पावती कुठल्या अंगला येते किंवा तुमचा बैल पब्लिकनं बोलतोय का, ह्या सर्व गोष्टी बघत असताना त्यानंतर तुम्ही गट पास होणार आहे. त्यानंतर तुम्ही सिमी किंवा 1 नंबर करणार आहे. तर त्यातलं प्रामुख्यानं तुमचं म्हणणं काय की बाबा कुठली गोष्ट काळजीपूर्वक घेतली पाहिजे? पहिला तर मुद्दा आपला पायरा चांगला पाहिजे. दुसरा मुद्दा तुमचा पायरा करणारा नाहीतर सुट्टी मेकर समजा कोण असेल ते नियोजनाचा बादशाह. जो नियोजन लावतो त्यानं आपला बैल किस्ता पळतोय ह्याच्यावर खरं लक्ष दिलं पाहिजे.
नाहीतर तुमचा बैल 4 नंबरचा पळतोय तुम्ही 1 नंबरचा पायरा घातचाल तर तुम्ही तिथं मार खाणार आहे. हा, ह्या सगळ्यात फक्त आणि फक्त नियोजनाचा बादशाह महत्वाचा आहे. बरं, आता तुम्ही सांगितलं नियोजनाचं सांगितलं. बरं, आता तुमचा बैल समजा कडनं आला पहिल्या पावतीला समजा तुम्ही एक पावती टाकली आणि 1 नंबरच्या तासालाच तुमचं आलं पब्लिकनं, तर पब्लिकनं बऱ्यापैकी दबकत बैल पळतात, त्या संदर्भात काय सांगाल? पब्लिकनं म्हणजे आता काय बैल काय असते तर पब्लिकनं पळतात ना हात लागत पळतात. हम्म. काय बैल खेळव पळतात. तर ज्या बैलाला जो बैल पब्लिकनं पळतो ना तो बैल कधीच असं आत बाहेर लागत नाही, एका दुरीत पळतो. पब्लिकचा बैल ठाम टिकून पळतो. तसा आतला बैल आला असला का नाही पब्लिकला बाहेर, तो बैल गांडावणार, एक तर आत लागणार नाही तर बाहेर जाणार, असं असतं. बरं, आता ह्यासाठी पब्लिकनं बैल पळायसाठी काय प्रयत्न तुम्ही करता म्हणजे पळाव क्षेत्रात? आपण आता आम्ही तर बघा जसं आमचं वासरू शिकत होतं मैदानात जात होतं तसं आम्ही काय करायचो, पावतीच फाडायचो ना कडनं, जी तास मोकळं गावल त्या तासानं गाडी सोडायचो. बाबा कुठं बी आमची गाडी होती, समजा आता 8 नंबर असं मोकळे तर 8 नंबर असताना समजी पोरं बाहेरनं उभी करायची आणि गाडी सोडायची. मग असं करत 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 ज्या दिवशी आम्हाला वाटलं का नाही का बा आमचं वासरू पळतंय त्या दिवशी आम्ही तोरणा केसरीला पावती टाकली आणि तिथं आम्ही गटपास केला. कडनच? हा, नाही मधनं लागली 4 नंबर तासा. बर, तेव्हा आम्हाला अंदाज आला की हा बाबा आमचं वासरू पळतंय. बरं, आता ही करत असताना तुमची सुट्टी मेकरची बी काळजी, जॉकीचं काय काम असतं? जॉकीचं ह्यात काम सगळ्यात महत्वाचं आलं. बर. कुठला बैल कमी आहे, कुठला बैल जास्त लागतोय, बैल सावरता आला पाहिजे, तर गाडी बरोबर जुळवून हाणता आली पाहिजे. खालचा तडाखा सहन झाला पाहिजे वासराला, किंवा चांगला बैल असला हा, तर कुठला तडाखा हातात देतो. धरला पाहिजे तर कुठला सावरून घेतला पाहिजे बैल, हे महत्वाचं आलं. नाही तर काय पोरं काय करतात, हाय असे धरल्यात खुशाल म्हणलं की दिली दोन्ही कासरं सोडून की केला हाणायचा चालू, ती उपयोगाचं नाही ना. कारण की एकाला तडाखा असतो, एखाद्याला ओढी कमी असती, व दोन्ही बैल गाडी कशी सावरून हाणता आली पाहिजे. बरं, आता पहिल्या गाड्या 100 यायच्या, आता एक मैदान असलं की 500-1000 पावती वाटते, तर त्यातनं 1 नंबर 4 नंबर बक्षीस निवडायच्यात, किंवा 10 गाड्या येणार आहेत किंवा 8 गाड्या येणार आहेत 1000 गाडीत, तर त्याबद्दल प्रयत्न किती केलं पाहिजे ती सांगा. पहिला तर मुद्दा की आपला बैल किस्ता पळतो हे बघितलं पाहिजे तर मैदानाला काढावा. नाही आपला बैल जर सुटून जर 4 नंबरला उतरत असेल तर त्यात काय अर्थ नाही, म्हणजे लॉस मध्ये जाणार धंदा याची समजा. ज्याचा बैल पळतोय तो पळतोयच, ज्याचा बैल पळणार, तुमचा जर बैल पळणार असला तर तो राहणारच की हो, किती काय केलं तरी. नाही, पण बैल पळवण्यासाठी तुमचं 90% प्रयत्न पाहिजे, त्याला सकस आहार पाहिजे, त्याचं नियोजन चांगल्या बैलावर झालं पाहिजे, तुम्ही त्याच्याकडून कसरत करून चांगल्या पद्धतीची घेतली पाहिजे. आता थोडक्यात आपण इथं झोपलाय का, झोपलाय तर दम वाढावा, परत आपण पवनी घालतो दम वाढावा, पण बैलाला जर जर चांगल्या पद्धतीचा असला आहार, आता आहार लय वेगळ्या वेगळ्या पद्धतीचं दिलं जातात, तर आता तुमचं म्हणणं काय, आहाराबद्दल जराशी बोलू आपण. आहारामध्ये आम्ही तर आता सध्या घाण्यावली खापरी पेंट म्हणून भेटते, शेंगदाणा पेंट, ते गव्हाचं पीठ आणि उडीद बारीक पीठ करून असतंय एवढंच, आणि एक 1.5 लिटर दूध पाजतो, सकाळी 1.5 लिटर संध्याकाळी 1.5 लिटर. बर, त्याच्यामुळं काय होणार आहे, ताकद किती वाढणार? रत्ती बसताना की बायाला ताकद येते, आपले असं घासाव नाहीतर मका बिका अशी ताकद चढत नाही. तसं रत्तीबान कसं बैल आटोप शिरण ताकद राहतो. आता बघा बागडा हा बैल तयार केला, ताकद आहे बघा, ही रत्तीबाचा फायदा आले. बर, तर अशा पद्धतीनं त्यांना आपल्याला त्यांच्या वयानुसार बरीच माहिती दिली की त्यांचं जरी वय लहान असेल तरी क्षेत्रात, ह्या पळाव क्षेत्रामध्ये बराच अभ्यास आहे. ती गाडी बी आणतात, जॉकी पण आहेत, सुट्टी मेकर पण आहेत, सर्वच ते काम चांगलं एखाद्या खेळाडू वृत्तीनं ते चांगलं काम बजावतात. जिथं कमी असेल तिथं प्रोजल कंसात महादू शेठ कुठलंही काम सांगा ती 100% चांगल्या पद्धतीने करतात. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आपल्या बावधन खिलार पेजला सबस्क्राईबर करा, फॉलो करा. आणि अशा आता आपण यात्रेनिमित्त, बावधनची यात्रा 8 मार्च रोजी बगाड आहे. सर्वांना आपल्याला विचारलं बगाड कधी बावधनचं, तर सर्वांना जास्त जास्त वेळ काढून आपल्या बावधनच्या बगाडाचा खेळ चांगल्या पद्धतीनं वेळ काढून या. आणि अशाच नवनवीन व्हिडिओ आपण दररोज टाकत आहोत आणि तुमचं बी सहकार्य चांगल्या पद्धतीचं आहे.